दुपारच्या वेळेस काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते, पण बाहेर जायचा कंटाळा येतो। आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत, जशी गाडीवर मिळते ना सेम तशीच परफेक्ट आणि जिभेवर रेंगाळणारी रगडा पॅटीज। रेसिपी खूप सोपी आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। तर रगडा पॅटीज बनवण्यासाठी व्हाईट मटर असतो तो भिजत घातलेला होता, तो घेतला। कुकरच्या भांड्यामध्ये मटर, एक बटाटा, थोडं हळद, मीठ, तेल घालून छान याला 2 शिट्ट्या येईपर्यंत आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे। इकडे उकडलेले बटाटे होते 4, त्यामध्ये थोडे स्पायसेस घातले। बटाटे छान मॅश करून घ्यायचे, चटणी, हळद, धना पावडर, कोथिंबीर, मीठ हे सगळं घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे, ते पण छान मिक्स करून घ्यायचं आहे, कारण कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे आपली टिक्की जी आहे ती अगदी क्रिस्पी तयार होते। इथे सगळ्या टिक्क्या बनवून तयार आहेत, तोपर्यंत रगडा पण आपला झालेला होता। रगडामध्ये चटणी पावडर, जिरे पावडर, मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून छान मिक्स करून घेतलं। रगडा तयार आहे। इकडे आपण ज्या टिक्क्या बनवून घेतलेल्या होत्या ना, त्या आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत। टिक्की पण आपली तयार आहे। आता आपण जी प्लेट आहे ती सजवून घेऊ। तर इथं मी ज्या पॅटीज बनवलेल्या होत्या त्या ठेवल्या, थोडं दही घातलं, रगडा घातला, चिंचगुळाची चटणी घातली, इथं ग्रीन चटणी घातली, त्यानंतर थोडंसं कांदा, थोडा टोमॅटो आणि बारीक जी शेव असते ना पिवळीवाली ती घालायची आहे आणि छान मस्त असा हा रगडा पॅटीस तयार आहे। तुम्ही पण नक्की बनवा आणि एन्जॉय करा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। अशाच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा।